Hello everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study supplementary reader in English for class 11 snapshot first story The Summer of the Beautiful White Horse part 2nd. I got down and my cousin Murad kicked his heels into the horse and shouted, "Wazire, run!" आणि मग माझा जो कझिन आहे, मी खाली उतरल्यानंतर मुरादने घोड्याला पटकन जोराने पाय मारलेले आहेत त्याचे जे काही टाच्याने घोड्याला आणि मोठ्याने ओरडला, "वजीरे, पळ!" द हॉर्स स्टूड ऑन इट्स हिंड लेग, snorted and burst into fury of speed that was the loveliest thing that I have ever seen. आणि मग तो जो घोडा आहे तो आपण म्हणूया अतिशय जोराने वेगाने पळालेला आहे. स्नॉर्टेड मीन्स सो इट्स एक्सप्लोजिव्ह साऊंड फ्रॉम नोज. आवाज मोठ्याने घोराने केलेला आहे. ब्रस्ट इन टू द फ्युरी ऑफ स्पीड म्हणजे मनात भीती बळवेल अशा वेगाने तो घोडा पळू लागला आहे, जे की मी पहिल्यांदाच पाहत होतो. सो माय कझिन मुराद रेस्ड द हॉर्स अक्रॉस अ फील्ड of a dry grass and to an irrigation ditch, crossed the ditch on the horse and 5 minutes later returned dripping wet. आणि मग ड्रिपिंग वेट माझा जो कझिन आहे त्याने घोडा पळवला, तो ज्याला म्हणूया आपण वाळलेल्या गवतावरून, जिथे इरिगेशन म्हणजे जिथे सिंचन पाणी दिलेलं आहे त्या तळ्यातून तो गेलेला आहे. त्याने ते तळं क्रॉस पण केलेलं आहे आणि 5 मिनिटांनी परत आलेला आहे. तर तो थोडासा ओला झालेला आहे कारण तो तळ्यामधून पाण्याचे गेलेला आहे. द सन वॉज कमिंग अप, नाव इट्स माय टर्न टू राईड, आय सेड. आणि मग आता सूर्य हळूहळू वर येऊ लागला होता आणि इथे आराम म्हटलं, आता मी घोडा चालवणार, माझा नंबर आहे आता चालवण्यासाठी. सो माय कझिन मुराद गॉट ऑफ द हॉर्स, राईड, ही सेड. मुराद खाली उतरला आणि तो म्हटला की चालवतो आता, तू बस घोड्यावर. आय लिफ्ट टू द बॅक ऑफ द हॉर्स अँड फॉर मोमेंट न्यू द मोस्ट ऑफुल फिअर इमॅजिनेबल. द हॉर्स डिड नॉट मूव्ह. आणि मग मी पटकन घोड्यावरती बसलो, परंतु काय झालेलं आहे, घोडा हलायलाच तयार नाही आहे. बरोबर आहे, घोडा आता चालतच नाही, पुढे एका जागेवर उभा राहिला आहे. सो किक इन टू हिज मसल, माय कझिन मुराद सेड. आणि तो म्हटला की त्याच्या मसलला जे आहे त्याला पायाने जोरात मार. बरोबर आहे. तर असं माझा मुराद जो आहे, माझा कझिन, मला म्हणाला, "व्हॉट आर यू आर वेटिंग फॉर? वी हॅव गॉट टू टेक हिम बॅक बिफोर एव्हरीबडी इन द वर्ल्ड इज अप अँड अबाउट." आणि आपल्याला पटकन घरी जायचं आहे सगळेजण उठण्यापूर्वी, चल पटकन कर. आय किक्ड इन टू द मसल ऑफ द हॉर्स, वन्स अगेन इट रिअर्ड अँड स्नॉटेड. आणि मग मी त्याने सांगितल्याप्रमाणे मसलला त्याच्या किक मारली आणि मग घोडा सुरू झाला. बरोबर आहे, तो पुन्हा पद्धतीने त्याने आवाज केला. सो देन इट बिगॅन टू रन. आय डिडंट नो व्हॉट टू डू. आणि मग तो पळायला लागला. आता मला तर काही सुचना काय करायचं आहे. इन्स्टेड रनिंग अक्रॉस द फील्ड टू इरिगेशन डीच, द हॉर्स रॅन डाऊन द रोड टू वाईनयार्ड ऑफ डिक्रन हल्बियन, वेअर इट बिगॅन टू लीप ओव्हर वाईन्स. आणि मग तो जसं मुरादने नेला होता इरिगेशन डीचकडे, जिथे आपण म्हणूया तळं आहे, तिकडे न जाता तो वाईनयार्ड जे आहे, जे डेक्कन हल्बियन यांचं होतं, तो वाईनयार्डमध्ये त्याने गेलेले आहे. आणि तोच्या वाईनची जे काही शेती होती त्याच्यावरून तो उड्या मारायला लागला आहे. द हॉर्स लिफ्ट ओव्हर 7 वाईन्स बिफोर आय फेल, देन इट कंटिन्यूड रनिंग. आणि मोठ्याने तो उड्या मारायला लागलेला आहे. मला असं वाटतं की मी पडण्यापूर्वी तो खूप मोठ्याने उड्या लागलेला आहे आणि नंतर तो पुन्हा पळायला लागलेला आहे. माय कझिन मुराद केम रनिंग डाऊन द रोड. आय एम नॉट वरीड अबाउट यू, ही शाउटेड. आणि मग तो जो हॉर्स आहे त्याने मोठ्याने उडी मारली आणि मग त्याने त्या वाईन्सच्या वरून, आणि मग मी खाली पडलेलो आहे आणि त्याने घोडा चालवण्यास सुरूच ठेवलेला आहे. मग मुराद माझ्याकडे आला आणि मला म्हटलेलं आहे, आय एम नॉट वरीड अबाउट यू, ही शाउटेड, वी हॅव गॉट टू गेट दॅट हॉर्स. मला तुझी काळजी वाटत नाही आहे. तो ओरडला माझ्यावरती. मला म्हणाला, आपल्याला तो घोडा परत न्यायचा आहे. सो यू गो धिस वे, आल गो धिस वे. इफ यू कम अपॉन हिम, बी काइंडली, आय विल बी नियर.
तू ह्या मार्गे जा, मी ह्या मार्गे आणि आपण शोधून पुन्हा एकत्र येऊया असं सांगितलेलं आहे. आय कंटिन्यू डाऊन द रोड अँड माय कझिन मुराद वेंट अक्रॉस द फील्ड टुवर्ड द इरिगेशन डिश. आणि मग माझा जो कझिन होता तो इरिगेशन डिशच्या बाजूने गेलेला आहे, मी दुसऱ्या बाजूने गेलेला आहे. इट टूक हिम हाफ ॲन आवर टू फाइंड द हॉर्स अँड ब्रिंग हिम बॅक. चला, अर्ध्या तासाने आम्हाला अर्धा तास लागला, नंतर तो घोडा आम्हाला सापडलेला आहे, मी त्याला परत आणलेला आहे. ऑल राईट, ही सेड, जम्प ऑन, द होल वर्ल्ड इज अवेक नाव, व्हॉट विल वी डू, आय सेड. आणि मग चला ठीक आहे, घोड्यावर बस म्हणतो. आता तर सगळे जागे झालेले आहेत, आता काय करायचं, मी म्हणालो. सो वेल, ही सेड, वी विल ईदर टेक हिम बॅक ऑर हाईड हिम अंटिल टुमॉरो मॉर्निंग. आपण याला परत नेऊया किंवा आपण याला लपवून ठेवूया उद्या सकाळपर्यंत. ही डिडंट साऊंड वरीड अँड आय न्यू ही वुड हाईड हिम अँड नॉट टेक हिम बॅक, नॉट फॉर अ वाईल ॲट एनी रेट. आणि मला माहीत होतं त्याला काही काळजी नाही आहे, तो त्याला लपवून ठेवील उद्या सकाळपर्यंत, बरोबर आहे, आणि त्याला तो माघारी घेणार नाही आहे. सो वेअर विल वी हाईड हिम, आय सेड. मग मी त्याला विचारलं की कुठं याला लपवायचं आपण. आय नो अ प्लेस, ही सेड. आणि मग तो म्हटलं मला माहिती आहे कुठे लपवायचं आहे त्याला. हाऊ लॉंग ॲगो डिड यू स्टील दिस हॉर्स, आय सेड. आय सडनली dawned on me that he had been talking these early morning rides for some time and had come to me this morning only because he knew how much I longed to ride. आणि मग मी विचारलं त्याला, कधीपासून हे सुरू आहे तुझं, कधी चोरला हा घोडा. आणि त्याने मला एका पहाटे उठवलेलं आहे आणि मला घोड्यावरती राईड करण्यासाठी बोलवलं, कारण त्याला मला माहिती आहे की माझी पण किती इच्छा होते बऱ्याच दिवसापासून घोड्यावरती राईड करण्याची. सो एनी हाऊ, आय सेड, हाऊ लाँग ॲगो डिड यू बिगिन रायडिंग एव्हरी मॉर्निंग. कधीपासून हे तू करतो आहेस घोड्यावर राईड करण्याचं काम. नॉट अंटिल दिस मॉर्निंग, ही सेड. आर यू टेलिंग द ट्रूथ, आय सेड. आणि तो म्हणतो की ह्याच सकाळी मी घेतलेला आहे असं सांगतो आहे. आणि मग मी त्याला म्हणालो, तू खरं सांगतो आहेस असं मी त्याला म्हणलं. ऑफकोर्स नॉट, ही सेड, बट इफ वी आर फाउंड आउट दॅट्स वॉट यू ऑट टू से. आणि मग त्याचा कझिन म्हणतो आहे, मी खरं बोलत नाही आहे, परंतु कोणी जर विचारलं, आपण जर पकडलं गेलो तर तू हे सांगायचं आजच आपण घोडा घेतलेला आहे म्हणून. आय डोंट वॉन्ट बोथ ऑफ अस टू बी लायर. ऑल यू नो इज दॅट वी स्टार्टेड रायडिंग दिस मॉर्निंग. आणि मला नाही वाटत आपण दोघे पण खोटारडे ठरले जाऊ, म्हणून तुला जेवढं माहिती आहे की आपण दोघांनीही आजच सकाळी फक्त राईड घेतलेला आहे असं सांगायचं आहे. ऑल राईट, आय सेड. आणि मग मी म्हणलो ठीक आहे चल. सो वी वॉक्ड द हॉर्स क्वाइटली टू द barn of a deserted vineyard which at one time had been the pride of a farmer named Petwajian. There were some oats and dry alfalfa in the barn. आणि मग आम्ही हळूच एका बाणमध्ये गेलेलो आहोत. ओके, तर तेथे गेल्यानंतर बाणमध्ये जिथे जनावरांना राहण्याची जागा असते, जनावरं ठेवतात त्या जागेमध्ये. डेझर्टेड म्हणजे मोकळा, आपण म्हणूया एम्प्टी वाईनयार्ड हे होतं. आणि तिथे आम्ही गेलेलो आहोत, जिथे एक फार्मर होता, त्याचं नाव होतं पेथवॉजियन यांचं नाव होतं. आणि मग तिथे काही ओट्स आणि ड्राय अल्फा ह्या बाणमध्ये होते. अल्फा मीन्स हे ओट्स आणि ड्राय अल्फा काय आहेत, हे सिरियल्स आहेत, हे सगळे सिरियल्स आहेत. सो तिथे आम्ही गेलो आणि मग वी बिगॅन वॉकिंग होम. आणि मग आम्ही तिथे पळून त्या बाणमधून आम्ही तिथून निघून गेलेलो आहोत, जिथे तो घोडा आम्ही ठेवलेला आहे, जिथे खूप साऱ्या सिरियल्स आहेत, डाळी वगैरे आहेत तिथे. सो इट वॉजंट इझी, ही सेड, टू गेट द हॉर्स टू बिहेव सो नाईसली. At first it wanted to run wild, but as I have told you, I have a way with the horse. I can get it to want to do anything I want it to do. Horses understand me. आणि मग मुराद सांगतो आहे की हे काही सोपं काम नाही आहे, कारण मला माहिती आहे की हॉर्स कशा पद्धतीने, हा जो हॉर्स आहे तो माझ्याशी चांगलं का वागतो आहे, कारण आणि तो मला त्याच्यावर राईड का करून देतो आहे. मी तुला सांगतो आहे की बघ, मला एक स्वतःचं घोडे हँडल करण्याचं तंत्र मला माहिती आहे, बरोबर आहे. मला जसं पाहिजे त्या पद्धतीने मी त्या घोड्याला वागवतो आहे.
ओके, तर घोडा मला पूर्णपणे समजून घेतो आहे आणि हे मला एक टेक्निक आहे असं तो म्हणतो आहे. सो हाऊ डू यू डू इट, आय सेड. तू हे कसं करतोस, मी विचारलं. आय हॅव ॲन अंडरस्टँडिंग विथ अ हॉर्स, ही सेड. आणि तो म्हटला की माझी एक अंडरस्टँडिंग आहे, आम्ही दोघे एकमेकाला चांगलं समजून घेतो. आणि तो असं म्हणाला, येस बट व्हॉट सॉर्ट ऑफ ॲन अंडरस्टँडिंग, आय सेड. पण म्हटलं कशी तुमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग होते, कसे तुम्ही एकमेकाला समजून घेता. मी म्हणालो, अ सिम्पल ऑनेस्ट वन, ही सेड. एक जर तो म्हटला की एक साधी पद्धत आहे आणि प्रामाणिक आहे. वेल, आय सेड, आय विश आय न्यू हाऊ टू रीच अँड अंडरस्टँडिंग लाईक दॅट विथ अ हॉर्स. आणि मग इथे हे नॅरेटर्स आहे, तो म्हणतो की मला पण हे जर कळालं कशा पद्धतीने अंडरस्टँडिंग आहे तुझ्या हॉर्ससोबत. यू आर स्टील अ स्मॉल बॉय, ही सेड. वेन यू गेट टू बी 13 यू विल नो हाऊ टू डू इट. तू तर लहान मुलगा आहेस, तू ज्यावेळेस 13 वर्षाचा होशील त्यावेळेस तुला हे सगळं कळेल. आय वेंट होम अँड एट हार्टी ब्रेकफास्ट. मग ते सांगतात की मी घरी गेलो, ब्रेकफास्ट केला. दॅट आफ्टरनून माय अंकल खोसराव केम टू आवर हाऊस फॉर कॉफी अँड सिगारेट. ही सॅट इन अ पार्लर सिपिंग, स्मोकिंग अँड रिमेंबरिंग द ओल्ड कंट्री. आणि मग त्यावेळेस आमच्याकडे ते आमचे जे अंकल आहेत ते खोसराव ते आलेले आहेत. आणि मग त्यांनी पार्लरमध्ये म्हणजे काय, लिव्हिंग रूममध्ये आलेले आहेत, आमच्या बसलेले आहेत. तिथे ते स्मोक करू लागलेले आहेत. ओके, आणि मग त्यांना हे सगळ्या सिगारेट, कॉफी त्यांनी घेतलेली आहे आणि ते जुन्या काही त्यांना आठवण येत आहेत. देन अनादर विजिटर अराइव्ड, अ फार्मर नेम जॉन बायरो, अँड असेरियन who out of loneliness had learned to speak Armenian. आता दुसरा एक तिथे फार्मर आलेला आहे, त्यांचं नाव आहे जॉन बायरो. हे असेरियन आहेत आणि ज्याला आपण म्हणूया त्यांनी अर्मेनियन भाषा ही शिकलेली आहे. दुसऱ्या प्रांतातले आहेत तरी त्यांना ती या जमातीची भाषा चांगल्या पद्धतीने येते. माय मदर बॉट द लोनली विजिटर कॉफी अँड टबॅको अँड ही रोल्ड अ सिगारेट अँड सिप्ड अँड स्मोक. आणि माझ्या आईने त्यांच्यासाठी पण कॉफी, टोबॅको आणून दिलेला आहे, सिगारेट त्यांनी स्मोक केलेला आहे. देन ॲट लास्ट साईंग सॅडली ही सेड, माय व्हाईट हॉर्स विच वॉज स्टोलन लास्ट मंथ इज स्टील गॉन. आय कॅनॉट अंडरस्टँड इट. आणि मग ते जे फार्मर आलेले आहे जॉन बायरो, ते सांगत आहेत कोणाला, खोसराव यांना, की माझा पांढरा घोडा होता तो 1 महिन्यापासून हरवलेला, चोरी गेलेला आहे, मला तर काही समजेना. My uncle Khosrow became very irritated and shouted, "It's no harm. What is the loss of a horse? Haven't we all lost the homeland? What is the crying over a horse?" आणि मग खोसराव तुम्हाला माहीत आहेत की कशा स्वभावाचे होते. अतिशय त्यांना राग आलेला आहे, मोठ्याने ओरडले की इट्स नो हार्म, नो, काही आपल्याला त्याच्यापासून धोका नाही आहे, काही इजा नाही आहे. ओके, का घोड्या हरवल्यामध्ये काय नसं मोठं नुकसान आहे. सो आपण ते आपण आपलं घर थोडी हरवलेलं आहे, घरात जमीन थोडी हरवलेली आहे. सो ओके, काय घोडं हरवलं म्हणून रडायचं काय त्याच्यावर. सो दॅट्स मे बी ऑल राईट फॉर यू अ सिटी ड्वेलर टू से, जॉन बायरो सेड, बट वॉट ऑफ माय सरी, वॉट गुड इज अ सरी विदाऊट अ हॉर्स. पण ते सगळं खरं आहे, परंतु एक शहरात राहणारे जे लोक असतात, असं जॉन बायरो म्हणतात. सरी म्हणजे काय, सरी म्हणजे एक 4 व्हील कॅरेज असतं ना, गाडी. त्या गाडीचं मी काय करू आता जर घडच नसेल तर. सो पे नो अटेन्शन टू इट, माय अंकल खोसराव's रोड. आणि माझे जे अंकल जे आहेत खोसराव, ते मोठ्याने ओरडले, काही त्याच्याकडे लक्ष देऊ नका त्या गाडीकडं. सो आय वॉक्ड 10 miles टू गेट हिअर. जॉन बायरो सेड, यू हॅव लेग्स, माय अंकल खोसराव शाउटेड. आणि मग ते सांगतं, जॉन बायरो म्हणतो की मला 10 मैल चालावं लागतं इथून. मग खोसराव म्हणतात की तुझे पाय आहेत की, मोठ्याने ओरडले ते. सो माय लेफ्ट लेग पेन्स मी, द फार्मर सेड. आणि तो फार्मर म्हणाला की माझा जो डावा पाय आहे त्याच्यामधून खूप वेदना असतात. तर खोसराव काय म्हणतात, पे नो अटेन्शन टू इट, माय अंकल खोसराव रोड. मोठ्याने ओरडले आहेत, पाय दुखतोय ना, काही नाही लक्ष देऊ त्याच्याकडे. सो दॅट हॉर्स कॉस्ट मी $60, द फार्मर सेड. आय स्पिट ऑन मनी, माय अंकल खोसराव रोड. आणि तो जो जॉन बायरो आहे तो म्हणतो की माझा जो घोडा आहे तो $60 होता. तो खोसराव मोठ्याने ओरडले आणि म्हटलं की मी पैशावर थुकतो रे. सो ही गॉट अप अँड स्टॉक्ड आउट ऑफ द हॉर्स, स्लॅमिंग द स्क्रीन डोअर.
आणि मग ते सांगतायत की मी पटकन उठलो, लेखक नॅरेटर सांगतायत, मी पटकन बाहेर आलो आणि मग स्टॉक मीन्स वॉक फास्ट आणि स्लॅमिंग द स्क्रीन डोअर म्हणजे ज्यात 2 डोअर असतात, एकावर एक शेजारी 2 दरवाजे असतात. सो द फार्मर वेंट अवे अँड आय रॅन ओव्हर टू माय कझिन मुराद हाऊस. तो शेतकरी गेला आणि मी पळत पळत माझ्या मुराद, जो माझा कझिन आहे, त्याच्या घरी गेलो. आय वॉज सिटिंग अंडर अ पीच ट्री ट्राईंग टू रिपेअर द हार्ट विंग्स ऑफ अ यंग रॉबिन विच कुड नॉट फ्लाय. ही वॉज टॉकिंग टू द बर्ड. आणि मग तो एका पीच ट्री खाली बसलेला होता आणि एका रॉबिन जो पक्षी आहे, जो उडत नव्हता, त्याला काहीतरी हर्ट झालं होतं, काहीतरी त्याला इजा झाली होती, त्याला तो रिपेअर करण्याचा प्रयत्न करत होता आणि तो त्या पक्षाबरोबर बोलत होता. व्हॉट इज इट, ही सेड. आणि तो म्हणला, काय आहे हे? द फार्मर, जॉन बायरो, आय सेड, ही विजिटेड आवर हाऊस. ही वॉन्ट्स हिज हॉर्स. यू हॅव हॅड इट अ मंथ. I want you to promise not to take it back until I learn to ride. आणि मग तो सांगतो की आमच्या घरी जॉन बायरो आले होते. ते सांगितलं त्यांनी, माझा पांढरा घोडा होता, तो 1 महिन्यापासून हरवलेला आहे, चोरी गेलेला आहे. आणि मग ते सांगतायत की मला प्रॉमिस कर, तू जोपर्यंत मी घोडा चालवायला शिकत नाही, तो आपण परत करणार नाही. इट विल टेक यू अ इयर टू लर्न टू राईड, माय कझिन मुराद सेड. मुराद म्हणतो, पण तुला तर वर्ष लागेल शिकायला. वी कुड कीप द हॉर्स अ इयर, आय सेड. मी म्हणलं, मग ठीक आहे, मग आपण 1 वर्षभर आपण आपला घोडा ठेवूया, मी म्हणालो. सो माय कझिन मुराद लिफ्ट टू हिज फीट. व्हॉट, ही रोड, आर यू इन्व्हायटिंग अ मेंबर ऑफ गार्गोलनियन फॅमिली टू स्टीक. आणि मग तो म्हणतो, काय 1 वर्ष? अरे आपण कोणत्या फॅमिलीतले आहोत जिथे आपण ऑनेस्टीबद्दल ओळखले जातो, ट्रस्टबद्दल ओळखलं जातो, मग त्याचं नाव खराब करणार आहेस? द हॉर्स मस्ट गो बॅक टू इट्स ट्रू ओनर. तो म्हणतो त्याचा भाऊ की त्याचा जो काही खरा मालक आहे त्याच्याकडे हा घोडा आपण परत देऊया. व्हेन, आय सेड. मग मी म्हणालो, कधी? सो इन 6 months ॲट द लेटेस्ट, ही सेड. 6 महिने, मी असं म्हणालो. He threw a bird into air. The bird tried hard, almost fell twice, but at last flew away high and steady. आणि त्याने त्याच्या हातातला जो पक्षी होता तो हवेमध्ये उंच फेकून दिलेला आहे. त्या पक्ष्याने उंच उडण्याचा प्रयत्न केला, 2दा पडला, पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये स्ट्रेट भरारी मारली आहे. सो अर्ली एव्हरी मॉर्निंग फॉर 2 weeks my cousin Murad and I took the horse out of the barn of a deserted vineyard where we were hiding it and rode it. आणि मग आम्ही सकाळी 2 आठवडे मुराद आणि आम्ही दोघंही त्या ज्या डेझर्टेड एम्प्टी वाईनयार्डमध्ये जो घोडा लपवला होता तिथून आम्ही तो घोडा रोज चालवायचो, त्याच्यावर स्वार व्हायचो. सो अँड एव्हरी मॉर्निंग द हॉर्स वेन इट वॉज माय टर्न टू राईड अलोन लिफ्ट ओव्हर ग्रेप वाईन्स अँड स्मॉल ट्री अँड थ्रू मी रन अवे. परंतु ज्यावेळेस माझा टर्न चालवायला यायचा त्यावेळेस तो घोडा त्या ग्रेप वाईनवरून उंच उडी मारायचा, लहान लहान झाडांवर उंच उडी मारायचा आणि मला फेकून द्यायचा आणि पळून जायचा. सो मी म्हणजे घोड्यावरून पडत होतो. सो नेव्हरदलेस आय होप्ड इन टाईम टू लर्न टू राईड द वे माय कझिन मुराद रोड. मग असं असून देखील मला असं इच्छा होते की चला जाऊन द्या, माझा जो भाऊ चालवतो आहे ना मुराद, त्या पद्धतीने मी तरी कधी ना कधी शिकणारच आहे चालायला. वन मॉर्निंग ऑन द वे टू Vegian's deserted vineyard, we ran into farmer John Byro, who was on his way to town. मग एक सकाळी आम्ही फेटजीवॅनचा जो काही वाईनयार्ड होता, एम्प्टी वाईनयार्ड, तिथून आम्ही चालत होतो, पळत होतो आणि मग आम्हाला वाटेमध्ये जॉन बायरो हे भेटलेले आहेत. ते त्यांच्या गावाकडे चालले होते. लेट मी डू द टॉकिंग, माय कझिन मुराद सेड, आय हॅव अ वे विथ फार्मर. आता जॉन बायरोच आपल्याला रस्त्यामध्ये भेटलेले आहेत, जो त्याच्या गावाला चाललेले आहेत, ते भेटलेले आहेत ज्यांचा तो घोडा आहे. मग तो मुराद मला म्हणाला की मला त्यांच्या त्या फार्मरबरोबर बोलू दे, कारण मला ती टेक्निक आहे, तुला तुझ्यामध्ये नाही आहे, मला ती हँडल करण्याची सवय आहे. गुड मॉर्निंग जॉन बायरो, माय कझिन मुराद सेड टू द फार्मर. आणि मग माझा जॉन बायरो यांना माझा भाऊ म्हणला, गुड मॉर्निंग. द फार्मर स्टडीड द हॉर्स ईगरली. गुड मॉर्निंग सन ऑफ माय फ्रेंड, ही सेड.
व्हॉट इज द नेम ऑफ युअर हॉर्स. मग तो गुड मॉर्निंग म्हणाला, माझ्या मित्राचा तो मुलगा आहेस, काय नाव आहे या घोड्याचं. माय हार्ट, माय कझिन मुराद सेड इन आर्मेनियन. आणि मग त्याने सांगितलेलं आहे की माय हार्ट असं ह्या घोड्याचं नाव आहे. अर्मेनियन भाषेमध्ये मुरादाने सांगितलेलं आहे. अ लवली नेम, जॉन बायरो सेड, फॉर अ लवली हॉर्स. आय कुड स्वेअर इट इज द हॉर्स दॅट वॉज स्टोलन फ्रॉम मी मेनी वीक ॲगो. मे आय लुक इन टू हिज माउथ. आणि मग जॉन बायरो म्हणतो की खूपच सुंदर हा तुझा हॉर्स आहे आणि मला पण माझा पण काही आठवड्यापूर्वी माझा घोडा जो आहे तो चोरी पण गेलेला आहे. मी याचे दात पाहू शकतो का. ऑफकोर्स मुराद सेड. मुराद म्हणतात हो पहा. द फार्मर लुक्ड इन टू द माउथ ऑफ द हॉर्स. द टूथ फॉर टूथ, ही सेड. आय वुड स्वेअर इट इज माय हॉर्स इफ आय डिडंट नो युअर पॅरेंट. द फेम ऑफ युअर फॅमिली फॉर ऑनेस्टी इज वेल नोन टू मी. Yet the horse is the twin of my horse. I, a suspicious man, would believe his eyes instead of his heart. Good day, my young friends. आणि मग दात पाहिल्यानंतर त्याला तर विश्वासच बसेना, हा माझ्या घोड्यासारखाच घोडा आहे. आणि तो म्हणतो मी खरंच शपथ घेऊन सांगतो की तुमची जी फॅमिली आहे, जी तुमच्या बद्दल ओळखली जाते, तुमच्या ऑनेस्टीबद्दल ओळखली जाते, तुमच्या ट्रस्टबद्दल ओळखली जाते, हे जर मला माहीत नसतं तर मी कदाचित माझ्या डोळ्यावर विश्वासच ठेवला नसता. माझ्या हार्टवर मी माझं जसं हृदय सांगतं की हा माझाच घोडा आहे. परंतु चला, हा एक आपण म्हणूया ट्विन आहे, माझ्या घोड्यासारखा दिसणारा घोडा आहे. कारण तुमच्या फॅमिलीचं नाव एवढं प्रसिद्ध आहे, तुम्ही खूप प्रामाणिक म्हणून तुमची जी ट्राईब आहे ती समजली जाते. म्हणून चला तर जाऊया. मग ते बाय बाय करतात एकमेकाला. गुड डे जॉन बायरो, माय कझिन मुराद सेड. आणि कझिनने पण त्यांना गुड डे म्हटलेलं आहे. Early the following morning, we took the horse to John Byro's vineyard and put it in the barn. The dogs followed us around without making a sound. आणि मग आम्ही त्या सकाळी दुसऱ्या दिवशी जॉन बायरोच्या वाईनयार्डमध्ये गेला. त्यांच्या जिथे घोडे बांधतात तिथे तो घोडा बांधून आणला. आणि ते कुत्रे पण आमच्या मागे येऊ लागलेले आहेत, काही त्यांनी आवाज केलेला नाही. द डॉग्स, आय विस्पर टू माय कझिन मुराद, आय थॉट दे वुड बार्क. आणि मी म्हणालो अरे कुत्रे आहेत, मी असं कुजबुजलो. मुरादला म्हणलो ते भुकतील. दे वुड ॲट समबडी एल्स, ही सेड. आय हॅव अ वे विथ डॉग्स. आणि ते सांगत आहेत की ते भुकणार नाही आहेत ते घोडे, कारण मला कुत्रे भुंकणार नाही आहेत, मला कुत्रे पण हँडल करण्याची एक सवय आहे. तो म्हणतो एक चांगल्या पद्धतीची टेक्निक आलेली आहे. माय कझिन मुराद पुट हिज आर्म अराउंड द हॉर्स, प्रेस्ड हिज नोज इन टू द हॉर्स नोज, पॅटेड इट अँड देन वी वेंट अवे. आणि मग माझा जो कझिन आहे त्याने एक हात त्या घोड्याच्या भोवती जसं आपण मित्राच्या खांद्यावर टाकतो ना तसं टाकलेलं आहे, त्याच्या नाकाला धरलेलं आहे. आणि प्रेस हिज नोज इन टू द हॉर्स नोज, त्याने त्याचं नाक जे आहे ते घोड्याच्या नाकाला लावलेलं आहे. आणि नंतर त्याला थाप मारली, आपण जसं बाळाला थाप मारतो, आणि मग तो निघून गेला तिथे. दॅट आफ्टरनून जॉन बायरो केम टू आवर हाऊस इन हिज सरी अँड शोड माय मदर द हॉर्स दॅट हॅड बीन स्टोलन अँड रिटर्न. आणि मग जॉन बायरो त्या दिवशी दुपारी आमच्या घरी आले. त्यांच्याकडे गाडी पण होती, त्या गाडीला घोडे बांधलेले होते. आणि त्याने सांगितलं की माझा जो हॉर्स आहे तो चोरी गेलेला आहे, तो परत आलेला आहे. आय डू नॉट नो व्हॉट टू थिंक, ही सेड. द हॉर्स इज स्ट्रॉंगर दॅन एवर. पण तो म्हणतो की मला काही कळेना, ते जो हॉर्स चोरीला गेला होता तो आता खूप स्ट्रॉंग झालेला आहे, बेटर टेम्पर टू, त्याचं वागणूकही चांगलं झालेलं आहे. आय थँक गॉड माय अंकल खोसराव हू वॉज इन द पार्लर बिकेम इरिटेड अँड शाउटेड. आणि चांगला पण झालेला आहे, मी देवाचा खरंच आभारी आहे, असं तो आमच्या लिव्हिंग रूममध्ये येऊन सांगतो. परंतु ते माझ्या अंकलचे असतात खोसराव, त्याने ते ऐकलेलं असताना ते खूप इरिटेट होतात, चिडचिड करतात, मोठ्याने ओरडतात. क्वाईट अ मॅन, क्वाईट. युअर हॉर्स हॅज बीन रिटर्न, पे नो अटेन्शन टू इट. तुझा घोडा आलेला आहे ना, चला त्याच्याकडे काही लक्ष देऊ नको. अशा पद्धतीची एक स्टोरी आपण पाहिलेली आहे. 2 मुलं ज्यांनी कशा पद्धतीने हॉर्स राईड हा केलेला आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम माय साईड. फॉर मोर व्हिडिओज please do like, share and subscribe the channel Avinash Pawar EMRS. Thank you friends for watching this video.